नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातमी यूट्यूब चॅनल. पाहुयात 22 मार्च रोजी राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर आज 21 तारखेला जर पाहिलं तर उत्तरेकडून आता कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह वाढू लागलेले आहेत आणि जी काही हवेची सिस्टीम होती, जोड क्षेत्र जे होतं, ते आता पूर्व भारताकडे अशा प्रकारे निघून गेलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे जो पाऊस आहे तो पूर्व भारताच्या आसपास हा सक्रिय झाला आहे. पण तोही पुढे निघून जाणार आहे. आणि हे जे काही उत्तरेकडून उष उष्ण आणि थोडेसे कोरडे वारे सुद्धा वाहू लागतील आणि कोकणात खास करून जेव्हा पूर्वेकडचे वारे वाहतात तेव्हा तापमान वाढ अपेक्षित आहे. राज्यात इतर ठिकाणी सुद्धा तापमान वाढ होईल, पण कोकणात याचा विशेष आपल्याला प्रभाव जाणवेल. सध्याची सॅटेलाइट इमेज पाहिली तर राज्याच्या दक्षिणेकडील जे काही जिल्हे आहेत, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, तसे इकडे सातारा, पुणे, ढगाळ वातावरण आहे. मात्र या ढगातून पाऊस होणार नाही. आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उत्तर पूर्वेकडचे जे काही कोरडे वारे वाहत आहेत त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीपासून दूर असलेले भाग आहेत. या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक सुद्धा जाऊ शकतं. तर मुंबई, ठाणे, पालघरचे जे काही किनारपट्टीपासून दूर भाग आहेत, या ठिकाणचं तापमान 38 अंश सेल्सिअस 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते आणि किनारपट्टीला मात्र हेच तापमान साधारणतः 33 ते 34 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळते. आणि आजही कोकणातील जे काही तापमान आहे, गेले काही दिवस तापमान कमी झालं होतं, पण आज तापमान वाढलेलं पाहायला मिळालं आहे. नेहमीपेक्षा तापमान जास्त आहे. पण राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान जे आहे दिवसाचं खास करून म्हणू शकता, की ते नेहमीपेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी पाहायला मिळतंय. येत्या काही दिवसात हळू तापमान विदर्भ, मराठवाड्याच्या या भागांमध्ये वाढण्याची शक्यताही आहेच. बाकी पावसाचा जर अंदाज पाहिला उद्या, तर ढगाळ वातावरण थोडंफार होऊ शकतंय. पण राज्यात पाऊस होईल अशी शक्यता किंवा अशी कोणतीही सिस्टीम नाही. हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर घाट या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होऊ शकते, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. उर्वरित राज्यात कुठेही पावसाचा अंदाज नाही किंवा कसलेही इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका.